अधिक मास पौर्णिमेला एक दुर्मिळ योगायोग. ही खास संधी सोडू नका. शिवपुराणातील ह्या उपायांपैकी एक तरी उपाय आवर्जून करा. मुख्य प्रवेशद्वारावर हळद आणि गंगाजल शिंपडणे. अधिक मास पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्नान करावे. तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्यावेत. त्यात थोडेसे गंगाजल आणि चिमूटभर हळद घालावी. हे पाणी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडा आणि नंतर हळदीने स्वास्तिक काढा. असे केल्याने राहू दोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. दुसरे आहेत प्रदोष काळात तुपाचा दिवा. अधिक मासाच्या पौर्णिमेला संध्याकाळी प्रदोष काळात घराच्या मुख्य दरवाजावर किंवा तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावा. असे मानले जाते की ह्या उपायाने घरात धनलक्ष्मीचा वास होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. चंद्रपूजन आणि जलाभिषेक. पौर्णिमेच्या रात्री चंद्राला दुधाचे अर्घ्य द्यावे. या दिवशी चंद्राच्या साक्षीने महादेवाला ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करत जल अर्पण केल्यास मानसिक शांतता प्राप्त होते. पिंपळाच्या झाडाजवळ गोड पाणी आणि दिवा लावणे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. ह्या विशेष पौर्णिमेच्या पाण्यात थोडे दूध आणि साखर किंवा गूळ मिसळावे आणि ते पिंपळाच्या झाडाच्या मुळांना अर्पण करावे. त्यानंतर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा नक्की लावा. ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू पिंपळाच्या झाडात वास करतात, ज्यामुळे घरातील आर्थिक अडचणी त्वरित दूर होतात. देवी लक्ष्मीला कवड्या आणि कमळाच्या बिया अर्पण करा. संध्याकाळी आपल्या घरातील देवघरात सांगितलेल्या विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा करावी. पूजा दरम्यान देवी लक्ष्मीला 11 पिवळ्या कवड्या आणि कमळाच्या बिया अर्पण करा. पूजा अर्पण झाल्यावर ह्या कवड्या लाल कापडात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. हा उपाय तुमचा बँक बॅलन्स लवकर वाढवण्यास मदत करतो. चंद्रदेवाला पाण्यात मिसळलेले दूध अर्पण करा. पौर्णिमेचा थेट संबंध चंद्रदेवाशी असल्याने रात्री चंद्र उगवल्यावर त्याला पाणी अर्पण करायला विसरू नका. एका भांड्यात पाणी, थोडे कच्चे दूध, तांदळाचे दाणे आणि पांढरी फुले घालून ओम सोम सोमाय नमः ह्या मंत्राचा जप करत चंद्राला अर्पण करा. यामुळे मानसिक तणाव कमी होतो. तांदूळ आणि बेलपत्राचा उपाय. पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर अक्षदा, अखंड तांदूळ वाहावे. यानंतर एक ताजे बेलपत्र घ्यावे. त्याची देठ तुमच्या दिशेने असेल आणि वाहिलेल्या तांदळावर तुमची इच्छा मनात धरून महादेवाला समर्पित करा. संपत्ती वाढवण्यासाठी 11 कवड्यांचा उपाय. 30 मे 2026 रोजी सायंकाळी देवी लक्ष्मीची पूजा करावी. पूजा दरम्यान देवीला 11 पिवळ्या कवड्या अर्पण करा. पूजा झाल्यावर ह्या कवड्या लाल किंवा पिवळ्या रेशमी कापडात बांधून त्यांची एक गाठोडी बनवा. ही गाठोडी रात्रभर देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तुमच्या पैशाच्या साठवणीच्या जागेत, उदाहरणार्थ तिजोरी, कपाट किंवा प्रार्थना कक्षात ठेवा. ह्या उपायामुळे संपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. करिअर आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी उपाय. ज्यांना त्यांच्या करिअर किंवा व्यवसायात अडथळे येत आहेत त्यांनी ह्या दिवशी 7 कवड्या घेऊन देवी लक्ष्मीच्या ओम श्री ही क्लीं श्री सिद्धलक्ष्मीये नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. जप केल्यानंतर ह्या कवड्या तुमच्या दुकानाच्या किंवा लॉकरच्या पैशाच्या कप्प्यात ठेवा. नोकरदार लोक त्यांना पिवळ्या रंगाच्या गट्ट्यात बांधून आपल्या डेस्कवर ठेवू शकतात. हा उपाय व्यवसायाच्या वाढीस चालना देतो आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध करून देतो. नकारात्मक शक्तीपासून मुक्तीसाठी उपाय. जर घरात नकारात्मकता, गरिबी किंवा कलह असेल तर पौर्णिमेच्या रात्री 9 कवड्या हळद केशराच्या द्रावणात भिजवाव्यात. त्यानंतर त्यांना एका स्वच्छ कापडात बांधून मुख्य दारावर टांगावे. हा उपाय घरातील वाईट शक्ती दूर करतो आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करतो. यामुळे घरात सुख, शांती आणि संपत्तीचा ओघ वाढतो. कौटुंबिक कल्याणासाठी विशेष पूजा. 30 मे रोजी पौर्णिमेच्या संध्याकाळी संयुक्त लक्ष्मीनारायण पूजा करा. पांढरी फुले, मिठाई आणि 21 कवड्या अर्पण करा. पूजेनंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रसाद वाटा. ही पूजा कौटुंबिक कलह कमी करते आणि सदस्यांमध्ये प्रेम वाढवते.
पौर्णिमेच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात एक लहान मातीचे भांडे ठेवा. त्यात 11 कवड्या तांदूळ आणि हळद ठेवा आणि ते झाकून ठेवा. हे भांडे कधीही रिकामे होऊ देऊ नका. ह्या उपायामुळे घरात धन आणि समृद्धीची कमतरता भासत नाही आणि समृद्धी टिकून राहते. चंद्राला अर्घ्य अर्पण करा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण तेजाने तळपत असतो आणि जर तुम्ही अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केले तर ते तुमच्या जीवनात शुभ फळे देईल. या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात कच्च्या दुधाचे काही थेंब टाकून चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यास ते तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते. या प्रथेमुळे तुम्हाला चंद्राशी संपूर्ण ऊर्जा प्राप्त होते. धन आणि समृद्धीसाठी कवडीचा उपाय. अधिक मासाच्या पौर्णिमेच्या रात्री तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करून तिला 11 पिवळ्या कवड्या अर्पण कराव्यात. पूजेनंतर ह्या कवड्या लाल किंवा पिवळ्या रेशमी वस्त्रात बांधाव्यात. हा गठ्ठा रात्रभर देवीच्या चरणी ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूजानंतर जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. असा विश्वास आहे की अधिक मासाच्या पौर्णिमेला हा उपाय केल्याने तुम्हाला धन, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. करिअर आणि व्यवसायाच्या प्रगतीसाठी उपाय. जर तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायात अडचणी येत असतील आणि अनेक प्रयत्न करूनही तुम्हाला आर्थिक लाभ मिळत नसेल तर अधिक मासातील पौर्णिमेला तुम्ही 7 कवड्या घेऊन देवी लक्ष्मीचा ओम श्री ह्रीं क्लीं श्री सिद्धलक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळ जपावा. जप केल्यानंतर ह्या कवड्या तुमच्या दुकानाच्या पैशाच्या कप्प्यात किंवा लॉकरमध्ये ठेवाव्यात. जे लोक नोकरी करतात ते कवड्या पिवळ्या रंगाच्या गट्ट्यात बांधून आपल्या डेस्कवर ठेवू शकता. मान्यतेनुसार असे केल्याने तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रचंड लाभ मिळू शकतो. शिवलिंगावर जलाभिषेक. सकाळी लवकर उठून शिव मंदिरात जावे. तांब्याच्या भांड्यात कच्चे दूध आणि पाणी घेऊन शिवलिंगावर ओम नमः शिवायचा जप करत जलाभिषेक करावा. बेलपत्र आणि अक्षदा. महादेवाला 3 पाने असलेली स्वच्छ बेलपत्र, तुटलेले नसलेले तांदूळ वाहावे. असे केल्याने घरात सुख शांती नांदते. दानधर्म. पौर्णिमेच्या दिवशी गरजूंना किंवा मंदिरात अन्न, वस्त्र किंवा फळांचे दान करावे. यामुळे पुण्य लाभून अडकलेली कामे मार्गी लागतात. तुळशीची पूजा. अधिक मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करावा. चंद्रदर्शन व अर्घ्य. रात्री चंद्र उगवल्यावर चंद्राला दुधाचे अर्घ्य द्यावे. यामुळे मानसिक शांतता लाभून कुंडलीतील चंद्र बलवान होतो. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.